बोरमधून येत होता विचित्र आवाज. मोटर बाहेर काढताच भयंकर प्रकार समोर. शेतकरी पळाले. विश्वास बसेना झाला. पोलीस दाखल. एवढा पैसा? नेमकं काय घडलं होतं? सालेमपूर भुकरी गावातील ही घटना सकाळची वेळ होती. धुक्याची हलकी चादर अजूनही शेतावर पसरलेली होती. पक्ष्यांचे आवाज येत होते, पण त्या शांत वातावरणात अचानक काहीतरी वेगळं जाणवत होतं. शेतात कामासाठी गेलेल्या लोकांना दूरवरून एक विचित्र आवाज ऐकू येत होता. सुरुवातीला कोणी फारसं लक्ष दिलं नाही, पण आवाज वाढत गेला आणि वातावरणात तणाव निर्माण झाला. हा आवाज नेमका कुठून येतोय हे समजत नव्हतं. काही जण म्हणत होते मोटारमध्ये काहीतरी अडकलं असावं. काहींनी सांगितलं की हा आवाज आधी कधीच ऐकला नव्हता. शेतात असलेले लोक एकमेकांकडे पाहत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. थोड्या वेळात आणखी लोक जमा झाले. गावात बातमी पसरली की एका बोरमधून विचित्र आवाज येतोय. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. कोणी म्हणालं प्राणी अडकलाय, कोणी म्हणालं मशीन खराब झाली असेल, पण आवाज काही थांबत नव्हता. हळूहळू भीती वाढू लागली. आवाज कधी मोठा तर कधी मंद होत होता. काही क्षणांसाठी तो पूर्णपणे बंद होत असे आणि पुन्हा अचानक सुरू होत असे. या अनियमित आवाजामुळे लोकांच्या मनात अधिकच संशय निर्माण झाला. शेतात उभे असलेले काही जण मोटर सुरू करण्याचा प्रयत्न करू लागले, पण मोटर चालू होत नव्हती. उलट आवाज आणखी विचित्र होत गेला. वातावरणात एक प्रकारचं दडपण निर्माण झालं. काही वेळाने लोकांनी ठरवलं की मोटर बाहेर काढून पाहावी, कारण आवाज बोरच्या आतून येत असल्याचं स्पष्ट होत होतं. पण हे काम सोपं नव्हतं. सगळ्यांच्या मनात भीती होती. मोटर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. काही जण दोरी आणू लागले, काही जण साधन घेऊन आले. सगळे मिळून हळूहळू मोटर वर खेचू लागले. प्रत्येक क्षण तणावाने भरलेला होता. मोटर थोडी वर आली आणि आवाज अचानक थांबला. काही क्षणांसाठी सगळीकडे शांतता पसरली. त्या शांततेनेच लोकांची भीती वाढवली. काय दिसणार आहे याची कल्पना कुणालाही नव्हती. मोटार आणखी वर येऊ लागली. लोकांनी अंतर ठेवलं. काही जण मागे हटले, काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढू लागले. सगळे उत्सुक होते, पण घाबरलेलेही होते. मोटर पूर्णपणे वर येण्याआधीच काहीतरी वेगळं दिसू लागलं. लोकांनी एकमेकांकडे पाहिलं. काहींनी आश्चर्याने आवाज काढला, पण अजून स्पष्ट दिसत नव्हतं. मोटर वर काढताच लोक अचानक घाबरून मागे हटले. काही जण तर थेट पळाले. वातावरणात एकच गोंधळ उडाला. लोकांना विश्वास बसत नव्हता. काही क्षणांसाठी कोणीही पुढे जाण्याची हिंमत केली नाही. सगळे दूर उभे राहून पाहत होते. काहींनी लगेच गावात फोन करून लोकांना बोलावलं. थोड्याच वेळात आणखी लोक जमा झाले. सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की बोरमधून नेमकं काय बाहेर आलं, पण अजूनही कुणी स्पष्ट सांगत नव्हतं. काहींनी पोलिसांना माहिती दिली, कारण परिस्थिती गंभीर वाटत होती. गावात चर्चा सुरू झाली. लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांना मागे हटण्यास सांगितलं. तपास सुरू झाला. सगळे शांत उभे राहून पाहत होते. पोलिसांनी परिस्थिती पाहिली आणि अधिक तपास सुरू केला आणि त्यांनी आसपास पाहणी केली. काही चिन्हे दिसू लागली. जमिनीवर काही तारा पडलेल्या होत्या. काही धातूचे तुकडेही दिसत होते. पोलिसांनी सगळं बारकाईने तपासलं. तपासादरम्यान पोलिसांना संशय वाढू लागला, कारण हे काही नैसर्गिक नव्हतं. कुणीतरी मुद्दाम काहीतरी केल्याचं दिसत होतं. गावात चर्चा सुरू झाली. काही जण म्हणू लागले की चोरी असू शकते, पण अजून खात्री नव्हती. पोलिसांनी आणखी तपास केला. बोरच्या आसपास काही खुणा दिसल्या. रात्री कुणीतरी आले असल्याचा संशय व्यक्त झाला. लोकांच्या मनात भीती वाढली, कारण परिसरात याआधीही चोरीच्या घटना घडलेल्या होत्या. सगळे सावध झाले. तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं सत्य समोर येऊ लागलं. लोक आश्चर्यचकित झाले. काहींना विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजावून सांगितला. लोकांनी एकमेकांकडे पाहिलं. वातावरणात शांतता पसरली. शेवटी समोर आलं की पुवंकरा विकास गटातील सालेमपूर भुकरी गावात अज्ञात चोरांनी रात्रीच्या वेळी बोरिंग, मोटार, विजेच्या तारा, धातूच्या वस्तू आणि शेतीची साधनं चोरी केली होती. मोटार काढताना तुटलेल्या तारा आणि सैल भागांमुळेच तो विचित्र आवाज येत होता. सकाळी शेतकरी शेतात आल्यावर हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पण त्या रात्रीचा विचित्र आवाज आजही गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करून गेलेला आहे.